रियांश 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 हर हर रियांश घर घर रियांश. विष्णू सर, Yes. रियांश मध्ये जॉईन करताना लोकांच्या खूप साऱ्या मिसकॉन्सेप्ट आहेत किंवा मिसअंडरस्टँडिंग म्हणूया, गैरसमज आहेत की हे काही नेटवर्क मार्केटिंग आहे का, चेन सिस्टीम आहे का, माणसं जोडायची पद्धत आहे का. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? येस मॅडम, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री त्याच्यामध्ये रियांश मल्टीटेक. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये त्याच लोकांनी सहभाग घेतला, त्याच लोकांनी जॉईनिंग केलं ज्यांचं एज्युकेशन कमी आहे, जे बाय प्रोफेशन एज्युकेशनही पण कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना त्या इंडस्ट्रीचा जास्त अनुभव नाही किंवा नॉलेज नाही. परंतु ज्या ज्या लोकांनी ह्या इंडस्ट्रीचा अनुभव घेतला, ह्या इंडस्ट्रीचं नॉलेज घेतलं, आज ते या इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमवलं. फॉर एक्झाम्पल डॉक्टर राज काळे सर, फॉर एक्झाम्पल दीपक बजाज सर. आपण महेश्वरी सरांचा जर अभ्यास केला तर त्यांचं सुरुवात सुद्धा याच इंडस्ट्रीमधून झालंय. हे लोक का घडलेत? कारण की ह्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अभ्यास केला, नॉलेज घेतलं आणि पुढे गेले. आज जे लोक निगेटिव्ह आहेत, ज्या लोकांना या इंडस्ट्रीची कमी माहिती आहे, ते विदाऊट नॉलेजमुळे ते लोक नावं ठेवतात. आता गरज आहे ह्या लोकांना एज्युकेट करण्याची, आणि 2000 पासून या गव्हर्नमेंटने डायरेक्ट सेलिंगचं गाईडलाईन पण पास केले आणि आता लोक एज्युकेट व्हायला लागले. 2025 पासून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे आणि लोकांचा आता एज्युकेटेड लोकांचा कल पण वाढला. त्यातलेच एक मी पण आहे. मी बाय प्रोफेशन बीई मेकॅनिकल आहे, परंतु इंडस्ट्रीचा अनुभव घेतला, अभ्यास केला आणि सक्सेस लोकांना फॉलो केलं. आज मी रियांश मध्ये टॉप परफॉर्मर आहे. ग्रेट सर, ग्रेट. येस.